नमस्कार. सर्वप्रथम जर आपण अजून लाईफ विथ सायली चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. कारण अशाच ट्रॅव्हल, मंदिर दर्शन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आपण इथे नियमित घेऊन येत असतो. श्रींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही तमिळनाडूमधल्या 2 प्रसिद्ध धार्मिक ठिकाणांना भेट दिली. ते म्हणजे वेल्लोर आणि कांचीपुरम. या एका दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही श्रीपुरम गोल्डन टेम्पल, कांची कामाक्षी टेम्पल, वरदराजा पेरुमल टेम्पल आणि एकंबरेश्वर टेम्पल अशी प्रसिद्ध मंदिरे पाहिली. शेवटी कांचीपुरममधून सिल्क साड्यांचीही खरेदी केली. जर तुम्ही तिरुपतीला जाणार असाल आणि तुमच्याकडे 1 दिवस जास्त असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. श्रीपुरम गोल्डन टेम्पल. आपलं पहिलं ठिकाण होतं श्रीपुरम गोल्डन टेम्पल वेल्लोर. हे भारतातील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक मानलं जातं. संपूर्ण सोन्याच्या पत्र्यांनी सजवलेलं असल्यामुळे ते पाहताना एक वेगळाच अनुभव येतो. मंदिराच्या आत जाण्यापूर्वी सुरक्षा तपासणी होते आणि मोबाईल किंवा कॅमेरा आत नेण्यावर निर्बंध आहेत, त्यामुळे आपल्याला ते काउंटरवरती सोडावे लागतात. आणि तसेच मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी इथे तिकीट काढलं जातं. तर तिकिटामध्ये आपल्याला आपल्या हाताने अभिषेक किंवा होम करण्याचा ऑप्शन असतो. तशी तिकीटची प्राईज असते. बेसिक तिकीट हे 150 रुपीजला आहे. दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पाण्याचा अभिषेक करता येतो आणि त्यानंतर एका पिशवीमध्ये देवीची मूर्ती आणि थोडंसं तीर्थसुद्धा मिळतं. मंदिर अतिशय शांत आणि संपूर्ण वातावरण एक वेगळी सकारात्मक ऊर्जा घेऊन आहे. आम्हाला इथला अनुभव खूपच आवडला. जर तुम्ही वेल्लोरला जात असाल तर हे मंदिर नक्कीच पहा. वेल्लोरवरून कांचीपुरमला गोल्डन टेम्पलचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो. कांचीपुरमकडे जाण्याचा रस्ताही अतिशय चांगला आहे. फार वेळ लागत नाही. जाताना आम्ही एका ठिकाणी ज्यूस पिला आणि त्यानंतर छोटासा ब्रेक घेऊन पुढे निघालो. कांचीपुरमला सिटी ऑफ टेम्पल्स म्हणूनही ओळखलं जातं, कारण की इथं शेकडो वर्षांपासूनची अनेक प्राचीन मंदिरं आहेत. कांचीपुरममधलं आमचं पहिलं मंदिर होतं कांची कामाक्षी टेम्पल. हे मंदिर देवी कामाक्षीला समर्पित आहे आणि अत्यंत प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. देशभरातून हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. मंदिरातील वातावरण अतिशय शांत आणि भक्तिमय आहे. दर्शन व्यवस्थित होतं. जर तुम्ही कांचीपुरमला येत असाल तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. इथे दर्शन घेतल्यानंतर मंदिरातून आपल्याला कुंकू दिलं जातं आणि ते ठेवण्यासाठी आपल्याला तिथे पेपर्ससुद्धा ठेवलेले असतात. कामाक्षी मंदिराची पुष्करणी अतिशय सुंदर आहे. कितीतरी वेळ आम्ही ते दृश्य बघत एकाच वेळी थांबलो होतो. इथे छानपैकी पाणी पडताना दिसते, पक्षीसुद्धा असतात. यानंतर आम्ही गेलो वरदराजा पेरुमल टेम्पलमध्ये. हे भगवान विष्णूंना समर्पित असलेलं अत्यंत प्राचीन आणि भव्य मंदिर आहे. मंदिराचा उंच गोपुरम, सुंदर कोरीव काम आणि मोठा परिसर पाहून आपण थक्क होतो. जर तुम्ही दक्षिण भारतीय मंदिरांची वास्तुकला आवडत असेल तर हे मंदिर नक्की पहा. इथे गेल्यावरती आपल्याला हम्पीमधल्या मंदिरांची आठवण होते, कारण इथली कलाकुसर आणि भव्य मंदिरे, गोपुरम खूप सुंदर आणि लक्षवेधक आहे. यानंतर आम्ही आलो एकंबरनाथ टेम्पलमध्ये. हे भगवान शिवाला समर्पित असलेलं अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे पंचमहाभूत मंदिरांपैकी पृथ्वी तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. इथलं प्राचीन आंब्याचं झाड देखील खूप प्रसिद्ध आहे. मंदिरातील शांत वातावरण आणि भव्य वास्तू पाहताना वेळ कसा जातो ते कळतही नाही. तसेच इथे 108 शिवलिंग देखील आहेत. एकंबरनाथ मंदिराच्या आसपास अनेक प्रसिद्ध सिल्क साड्यांची दुकानं आहेत. म्हणूनच आम्ही दर्शन झाल्यानंतर थोडी खरेदी करण्याचा प्लॅन केला. कांचीपुरम सिल्क साडी जगभरात प्रसिद्ध आहे. आम्हाला इथल्या काही सुंदर साड्या आवडल्या आणि आम्ही त्या खरेदी केल्या.
जर तुम्ही कांचीपुरमला जाणार असाल तर सिल्क साडी घ्यायची असेल तर या भागात नक्की फिरा. तर मित्रांनो, जर तुम्ही तिरुपतीला जाणार असाल आणि तुमच्याकडे 1 दिवस जास्त असेल, तर वेल्लोर आणि कांचीपुरम ही ट्रिप नक्की प्लॅन करा. 1 दिवसात सुंदर मंदिरं, अप्रतिम वास्तुकला, शांत वातावरण आणि कांचीपुरम सिल्क साडीची खरेदी असा सगळा अनुभव तुम्हाला मिळेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं मंदिर सर्वात जास्त आवडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि लाईफ विथ सायली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. धन्यवाद. जय श्री व्यंकटेश्वरा आणि हर हर महादेव.